शिवाईचा जन्म कसा झाला? शिवराई हे जे नाणं आहे त्याच्यात म्हणजे नावातच आहे की शिवराई, पण शिवराई हे नाव शिवाजी महाराजांच्या आधीही वापरात होतं चलनासाठी. अच्छा. हा म्हणजे शिवराई होन नावाने सोन्याचं नाणं चलनात होतं, जे की विजयनगरचा कृष्णदेवरायाचं, सदाशिवरायाचं. काही लोकांना असं वाटतं की शिवराईचा जन्म हा शिवराज्याभिषेकाच्या वेळेसच नाही, झालाय. तसंच झालाय. हा. मी नावाबद्दल बोलतो. ओके, जे शिवराई होन हे जे नाव आहे, हे नाव विजयनगर काळातही होतं, पण तो सदाशिवरायांनी पाडलेला होन होता, अच्छा. म्हणून त्याला शिवराई होन म्हणायचे. हा, हा. शिवाजी महाराजांनी जो होन पाडला त्यालाही शिवराईच म्हटलं गेलं. जी तांब्याची पाडली ती शिवराई, जो सोन्याचा पाडला तो होन. तर तांब्याच्या शिवराईवरती त्यांनी म्हणजे इतकं सिम्प्लिफाईड फॉर्म होता त्याचा, त्यांनी कुठल्याही देवतेचं चित्रण टाकलं नाही, त्यांनी कुठलंही बाकी गोष्टी टाकल्या नाही. त्यांनी फक्त साधं मराठी देवनागरीमध्ये श्री राजा शिव एका बाजूला आणि छत्रपती दुसऱ्या बाजूला, इतक्या सोप्या पद्धतीने त्यांनी ते नाणं तयार केलं होतं. ती झाली तांब्याची शिवराई, जी एक 11-12 ग्रामची असायची. आणि दुसरं म्हणजे सोन्याचा होन. होन हा सोन्याचा असायचा आणि त्याचं वजन 2.8 ग्राम असायचं. तो अगदी छोटा, म्हणजे एवढाच होन असतो.